नमस्कार मंडळी. गेला आठवडा हा मार्केटसाठी तेवढासा उत्साहजनक नाही राहिला. म्हणजेच सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये जो मोस्ट अवेटेड एक इव्हेंट होता की अमेरिका हे व्याजदर कमी करणार आणि ते झालं. त्याच्यानंतर मार्केटने आपला ऑल टाईम हाय पण दाखवला आणि एक खूप चांगलं वातावरण होतं की मार्केटमध्ये पुन्हा एक नवीन तेजी सुरू झाली. 26,000 पण सहज क्रॉस होऊन आपण पुढे निघून गेलो. पण मग असं काय झालं की म्हणतो ना ह्या आठवड्यामध्ये म्हणजे सप्टेंबरचे काही शेवटचे 2 दिवस किंवा रादर आपण म्हणूया ऑक्टोबरचा पहिला आठवडा असं काय घडलं की एकदम मार्केट 1000 पॉईंट निफ्टी किंवा त्यापेक्षा जास्त एक्झॅक्ट सांगायचं झालं ते साधारण 1300 पॉईंट निफ्टी खाली आलं आहे किंवा सेन्सेक्स साधारण 4000 पॉईंट जो करेक्ट झाला. हे असं काय नेमकं घडलं ह्या पिरियडमध्ये, तर हे आपण थोडंसं समजून घेऊया. बघा, एक गोष्ट आपण नेहमी स्वीकारली पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टर किंवा एक म्हणतो ना फिनान्स किंवा स्टॉक मार्केटच्या क्षेत्रात येतो तेव्हा, की अनसर्टॅनिटी तर राहणार. आणि तसंच काहीसं झालं की इस्राईलवर ह्यावेळी म्हणजे इराणने पण जो एक हल्ला जो सुरू केलेला आहे आणि हे जे आखाती देशांमध्ये जे संघर्ष, मला आठवतं एक्झॅक्ट गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरला हा सुरू झालेला होता. आणि मग ते म्हणतो ना बेसिकली इस्राईलबरोबर हे बरीच वर्ष चालू आहे. पॅलेस्टीन म्हणा, मग गेल्या वर्षी गाझा स्ट्रिप म्हणा, आणि आता ॲक्च्युली ह्यामधला जो सगळ्यात जो स्ट्रॉंगेस्ट ज्याला आपण म्हणू शकतो तो आहे इराण. त्यांच्याबरोबर हा इस्राईलचा संघर्ष आता सुरू झालेला आहे. आणि हे आता दोन्ही साईडने म्हणजे हे खरं अर्थ बघायला गेलं तर हे आता ॲक्च्युली हे युद्धजन्य परिस्थिती ही आता थोडी जास्त किचकटची झालेली आहे. त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आपण बघतोय की ग्लोबली सर्वच इकॉनॉमीजमध्ये आणि स्टॉक मार्केटमध्ये दिसला, ऑफकोर्स एक्सेप्ट चायना. सो हे पण आपण थोडंसं बोलणार आहोत की नेमकं हे काय घडतं आहे, कसं चाललं आहे. सो बघा, एक लक्षात घेऊया की आखाती देशांमध्ये इस्राईल हा एकमेव असा देश आहे म्हणजे त्या रिजनमधला की ज्याचे आजूबाजूचे सर्वच देशांबरोबरती काही ना काही इश्यूज हे आहेतच. आणि मुळात म्हणतो ना तो इस्राईल हा एक म्हणतो ना एक आयडेंटिटी आणि एक ती सेल्फ एस्टीमवाली लढाई. आणि बाकी सगळ्या देशांसाठी तसं बघायला गेलं तर युद्ध ही जी सध्या आहेत, हे वॉर गेम जे सध्या चालू आहेत, हे कुठेतरी म्हणतो ना हे एक आयडिओलॉजीचेच सध्या हे वॉर गेम्स सध्या आहेत. आणि आखाती देशांमधल्या युद्धांचं महत्त्व ह्यासाठी आहे, गल्फ रिजनमध्ये जेव्हा पण ही युद्ध होतात त्याला ह्यामुळे थोडंसं एक वेगळं इम्पॅक्ट येतो, कारण ह्याचा स्ट्रेट अवे इम्पॅक्ट क्रूड ऑइलवर येतो. आपण महिन्याभरापूर्वी बघितलं क्रूड ऑइलचा भाव हा लोवेस्ट म्हणजे जवळपास गेल्या 2.5-3 वर्षामधल्या सर्वात कमी पातळीला आलेला. म्हणजे रशिया युक्रेन युद्धाच्या आधी पण जो एक लोवेस्ट रेट होता $70 जवळपास क्रूड ऑइल पोहोचतील आणि ते स्ट्रेट अवे ह्या युद्धाच्या दरम्यान एक 10%च्या पेक्षाही जास्त वाढलं, 78च्या पार गेलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली क्रूड ऑइल जेव्हा महाग होतं तेव्हा परत ते ग्लोबल टेन्शन सुरू होतं, कारण क्रूड ऑइल महाग म्हणजे ओव्हरऑल तुमचं एक रॉ मटेरियल, एनर्जी ही कॉस्ट वाढली. आणि क्रूड ऑइलचे प्राईस वाढणं हे ओव्हरऑल ग्लोबली इन्फ्लेशन थोडंसं वाढवतं. म्हणजे ज्या इन्फ्लेशन वाढल्यामुळे कोरोनानंतर जे इन्फ्लेशन वाढलं त्यामुळे जे व्याजदर वाढलेले आणि जे काय आता सर्व आटोक्यात येत होतं सप्टेंबर महिन्यापर्यंत की इन्फ्लेशन थोडं कमी व्हायला सुरुवात झालेली आणि सगळं ग्लोबल ग्रोथ पुन्हा बॅक टू नॉर्मल येत होती. आणि या दरम्यान परत हे टेन्शन झाल्यामुळे आणि आता व्याजदर कमी करून बसली अमेरिका, त्यामुळे आता परत हा एक प्रश्न निर्माण आहे की ह्यामुळे परत कुठेतरी इन्फ्लेशन शूटअप होतं आहे की काय. सेकंड थिंग, भारताला ह्याचं इम्पॅक्ट कसा होतो की आपण अजूनही नेट इम्पोर्टर आहोत ऑइलचे. अजून खूप वर्ष जातील, मला असं वाटतं काही दशकं जातील की भारताची क्रूड ऑइलची डिपेंडन्सी ही एकदम नेग्लिजेबल, ह्याला अनेक वर्ष जातील. पण तोपर्यंत तरी ह्या क्रूड ऑइलच्या प्राइजेसचा भारताच्या इम्पोर्ट बिलवर मग परिणामी आपल्या करन्सीवर, करंट अकाउंट डेफिसिटवर हा इम्पॅक्ट जो आहे तो येणारच आहे. सो ही जी सध्याची सिच्युएशन आहे, सो भारतासाठी जर बघायला गेलं तर भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याचं स्ट्रक्चर, सध्याची साईज आणि ओव्हरऑल आपली जी ग्रोथ ट्रॅजेक्टरी जी चालू आहे ह्याला अफेक्ट करणं, म्हणजे मला आठवतं मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की भारतासाठी सध्या रिस्क फॅक्टर हे जिओपॉलिटिकलच आहेत. आपल्याला आपली ग्रोथ किंवा आपल्या गोष्टी जास्त इम्पॅक्ट नाही करत आहे जेवढे ह्या जिओपॉलिटिकल म्हणजे हे दुसऱ्या देशांमधले संघर्ष हे आपल्यासाठी आता जास्त मॅटर करायला लागलेले आहेत. कारण ॲज सच विदिन डोमेस्टिक इकॉनॉमी असं निगेटिव्ह फार मेजर काही नाही आहे. काही नंबर्स थोडेसे आपले पण निगेटिव्ह आले, जसं आपले GST नंबर थोडासा रिड्यूस झालेला आहे,
आपल्याकडे ऑटो सेल्स नंबर रिड्यूस झाले. सो हे काही इंडिकेटर असं सांगतायत की इकॉनॉमीचा पेस तो नाही आहे की जो आतापर्यंत आला, पण तो खराब पण नाही आहे. आपण खूप बेटर परफॉर्म केलं, त्यामुळे ती म्हणतो ना ती जी स्टॅग्नन्सी आहे ती नंबर आपल्याला तो जास्त हायलाईट होतोय. बट मेजर इंडियन इकॉनॉमीचे नंबर मेजर खराब नाही. आपल्याकडे मान्सून बेटर दॅन ॲव्हरेज झाला. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या झाल्या ह्या व्यवस्थित आहेत आपल्या डोमेस्टिक इकॉनॉमीबद्दल. आपण बोलूया ह्या युद्धांबद्दल. जशी बघा, आपण कोणीही युद्ध एक्सपर्ट नाही आहोत आणि तुम्ही दररोज नवीन नवीन न्यूज चॅनल बघणार, तुम्हाला दरवेळी नवीन नवीन व्ह्यूज मिळणार. हा विषय आर्थिक कमी पण भारताच्या परराष्ट्रीय धोरणांचा भाग जास्त आहे, म्हणजेच जे इस्रायल आणि इराण बरोबर चालू आहे ते. आणि भारतासाठी हा का मॅटर करतो हे आपण जरा समजून घेऊया, कारण या दोन्ही देशांबरोबर आपले संबंध चांगले आहेत. इराणचं एकमेव म्हणतो ना, इराणशी बोलायचं झालं तर इराण हा एकमेव असा देश आहे की जो ऑइल ट्रेड भारताबरोबर आपल्या करन्सीमध्ये करतो आहे. त्यामुळे इराणबरोबर आपले संबंध खूप चांगले. इस्रायलकडून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी आहे, ही आपल्याकडे येते. इस्रायलबरोबरचा आपला ट्रेड व्यवस्थित आहे. म्हणजे एका बाजूला इराणबरोबरचा ट्रेड पण चांगला आहे, इस्रायलबरोबरचा ट्रेड पण चांगला आहे. आता हे ट्रेड मी का डिस्कस करतोय तर हे आपण जरा लक्षात घेऊया. कारण जगात कुठेही युद्ध झालं तरी एक गोष्ट निश्चित होते की अमेरिका कोणाच्या बाजूने. आणि अमेरिकेचा आता हा पॅटर्नच राहिलेला आहे की जगात कुठेही युद्ध होऊ दे, ते युद्ध म्हणतो ना, त्या युद्ध जेवढं जास्त काळ चालू राहील अमेरिकेला हा फायदा होतो. कारण ऑफकोर्स सगळी जी वॉर इक्विपमेंट्स आणि सगळं युद्धासाठीचं लागणारं जर सगळं साधन सामुग्री ही अमेरिका तिकडे पाठवते. आणि ह्या सुपर पॉवरच्या म्हणतो ना ह्या स्पर्धेमध्ये मग रशिया एक म्हणतो ना आपलं पण एक महत्त्व त्यावेळी प्रस्थापित करतो. म्हणजे आता हे सगळे गल्फ रिजन जो आहे हे इराणपासून ह्या सगळ्या देशांना, ऑफकोर्स ह्या सगळ्यांना रशियाचा पाठिंबा आहे. इस्रायलच्या बाजूने अमेरिका एक म्हणतो ना स्ट्रॉंग भक्कमपणे उभा आहे. भारताने ज्या आतापर्यंत भूमिका घेतलेल्या आहेत, मग त्या रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी असेल किंवा अगदी आपला परराष्ट्र धोरणांबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्याकडे जेव्हा अफगाणिस्तान आणि त्या ठिकाणी जेव्हा तालिबाननी पूर्ण कंट्री हायजॅक केली तो असेल, किंवा मालदीवच्या गव्हर्नमेंटने ज्या गोष्टी केल्या त्या असेल, ह्या सगळ्या वेळी भारताने जी आपलं म्हणतो ना ही धोरणं जी राबवली आहेत ही एवढी व्यवस्थित राबवली आहेत. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर तालिबानने अफगाणिस्तानवर हे करून सुद्धा, म्हणजे पूर्ण देश कॅप्चर करून सुद्धा भारताचे आणि अफगाणिस्तान आणि म्हणजे तालिबानचे जे संबंध आहेत, म्हणजे असं एक खूप चित्र रंगवलं होतं की आपण अजूनही तिथे ट्रेड करतो. आज आय थिंक माहीत असेल सगळ्यांना ड्रायफ्रूट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ही तिथून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होते. इवन आपण बोलूया मालदीव्सबद्दल अनेक लोकांना माहीत असेल, मध्ये खूप मोठी एक चर्चा झाली की तिकडे पर्यटन आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ते सरकार निवडून आले ह्याच गोष्टीवर की भारतीय नको त्या ठिकाणी. आणि आज अशी परिस्थिती झाली की त्यांनी त्यांचीच काही बेटं ही वॉटर प्युरिफिकेशनसाठी भारताला म्हणतो ना दिली की तुम्ही हे करा. सो पॉईंट हा आहे की म्हणजे याच्यातून मला सांगायचं हे आहे की भारत एक अशी आयडेंटिटी झाला आहे ना जगासाठी की आपलं मत खूप मॅटर करतं. आणि भारत जी भूमिका घेतोय सर्व देशांच्या बाबतीत ह्याच्यामध्ये कोणालाही दुखावत नाही आणि कोणाला सपोर्ट पण नाही करत आहे. सो ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे युक्रेन आणि रशिया दोघांबरोबर आपला ट्रेड व्हायचा. सो वॉर इक्विपमेंट्स आपण दोघांकडून इम्पोर्ट करायचो. सो युद्धानंतर भारताने कोणाची भूमिका न घेता, इवन त्यावेळी तर मी हे सांगेन की अमेरिकेने अनेक म्हणतो ना दबाव आणून सुद्धा भारताने रशियाबरोबर ऑइल इम्पोर्ट चालू ठेवलं आणि त्याचं स्पष्टीकरण खूप चांगल्या रीतीने झालं. आणि तोच भाग इथे पण आहे की मी आता हे म्हणतो ना फायनान्स डिस्कस करता करता हा टॉपिक ह्यासाठी डिस्कस करतोय की कारण गेली 2 वर्ष 2022-2023 ह्या 2 वर्षात कारण आपली म्हणतो ना परराष्ट्र धोरण नीती चांगली राहिली, त्याचा फायदा कुठेतरी आपल्या अर्थव्यवस्थेला पण झाला. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1.5 वर्ष आपल्याला क्रूड ऑइल स्वस्त मिळालं रशियाकडून. आजही आपण अनेक देशांसाठी म्हणतो ना ट्रेड जो आहे, अफगाणिस्तान असो, मालदीव्स असो, बांगलादेश असो, ह्या सगळ्यांवरचा ट्रेड आपला व्यवस्थित आहे. आणि हेच आहे इराण आणि इस्रायलबद्दल. चबाहार पोर्ट जो भारत त्या ठिकाणी म्हणजे हे जे बंदर जे भारत डेव्हलप करतोय हा सर्वात शॉर्टेस्ट रूट आहे तिकडून येणारा ऑइल भारतामध्ये येण्याचा. सो ही जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट, टाईम कॉस्ट ही जी सगळी आपण वाचवणार आहोत, ह्यासाठी इराण आणि भारताचे संबंध खूप चांगले राहिलेले. सेम इज विथ इस्रायल. आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वीच इस्रायलचे राष्ट्रपती आपल्याकडे येऊन गेले आणि बऱ्याच ह्यावर चर्चा झाल्या. त्यामुळे मी इकडे हे सांगेन की
हे युद्ध किती काळ चालू राहील ह्याची कल्पना आपल्याला कोणालाच नाही. हे किती वाढेल हे पण माहीत नाही. तसं तर रशिया युक्रेन युद्धाचा पण असं काय शेवट नाही झालं आहे की बाबा एक विनर एक लूजर असं नाही झालं आहे. पण कुठेतरी असं दिसतंय की इस्राईलवालं जे युद्ध आहे ना ह्याचा शेवट हारजीतनेच होणार आहे. तो असा नाही होणार, कारण दोन्ही एक्स्ट्रीमिस्ट कंट्रीज आहेत. सो दोन्ही जेव्हा एक्स्ट्रीमिस्ट असतात ना तेव्हा काहीतरी शेवट हा लागणार. जसं म्हणजे ह्याचा शेवट हा रशिया युक्रेनसारखा होणार. पॉईंट हा आहे की ह्याचा म्हणजे भारताच्या दृष्टीने जर ह्या युद्धाकडे बघायचं झालं तर आपल्याला हेच बघावं लागणार की ह्या दरम्यान क्रूड ऑइलच्या किमती किती वाढत आहेत. जेवढा क्रूड ऑइल वाढेल तेवढा आपल्यासाठी ती इम्पोर्ट कॉस्ट वाढल्यामुळे करन्सीवर प्रेशर येणार, करंट अकाउंट डेफिसिटवर प्रेशर येणार. हाच एक मेजर इम्पॅक्ट आहे. आता आपण बोलूया की आपल्या मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये एवढी पडझड का झाली, 4000 पॉईंट सेन्सेक्समध्ये का पडझड झाली हे थोडंसं आपण डिस्कस करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या एका आठवड्यामध्ये चायनीज मार्केट जे आपण म्हणे चायनाचं जे स्टॉक मार्केट आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 25 ते 30% तेजी आलेली आहे. चायनीज स्टॉक मार्केटची साईज पण मोठी आहे आणि चायनीज स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर चायनाचा शेअर बाजार हा गेल्या आठवड्याच्या पूर्वीपर्यंत जवळपास त्याच लेवलला होता ज्या लेवलला तो 4.5 वर्षापूर्वी होता. म्हणजे मी हे म्हणतोय कोविडच्या दरम्यानची. सो कोविडमध्ये जे चायनीज स्टॉक मार्केट शंघाय कंपोजिट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो ह्याचा जो दर होता, त्याची जी व्हॅल्यू होती त्याच व्हॅल्यूला जवळपास आत्तापर्यंत चायनीज मार्केट होतं. म्हणजे आयडियली बघायला गेलं तर गेल्या 4.5 वर्षात कोविड लोपासून भारतीय बाजार 3 पट झाला आणि प्री कोविड लेवलपासून पण भारतीय बाजार 2.25 पट झाला. बट चायनीज मार्केट आहे तिथेच होतं. त्याचं रिझन आहे त्यांची इकॉनॉमी पण त्या प्रमाणामध्ये ग्रो होत नव्हती आणि त्यांची जी एक म्हणतो ना एक ती इमेज स्पॉईल झाली पोस्ट कोविड, त्याचा पण एक इम्पॅक्ट असा होत होता की तिथे म्हणतो ना फ्रेश इन्व्हेस्टमेंट्स त्या प्रमाणात जात नव्हत्या, ना FDI स्वरूपात ना FII स्वरूपात. मग आता असं अचानक काय झालं की चायनामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये एवढी मोठी जी तेजी आली. चायनीज गव्हर्नमेंट पण मोठ्या प्रमाणात आता स्टिम्युलस करायला लागले आणि कुठेतरी त्यांना पण हे दिसतंय की एवढी मोठी इकॉनॉमी एवढा जास्त काळ जर अंडर परफॉर्म करत राहिली तर हे कठीण होणार त्यांच्यासाठी सुद्धा. सो त्यामुळे तिथे पण एक मोठ्या प्रमाणात स्टिम्युलस द्यायला सुरुवात केली चायनीज गव्हर्नमेंट. ह्याच्यावर आपण एखादं सेपरेट सेशन किंवा वेगळा भरपूर यावर डिस्कस करू शकतो. सांगण्याचा हेतू हा आहे की म्हणजे जे US कोविड पिरियडमध्ये करत होतं स्टिम्युलस पैसा वाटणं आणि ह्या गोष्टी थोडंसं ईज करणं, जे गव्हर्नमेंटने ताणून धरलेलं चायनीज गव्हर्नमेंटने ते आता कुठेतरी ते ईज करतात. तर ह्याचा इम्पॅक्ट चायनामध्ये दिसायला लागला. थोडे ग्रीन शूट्स इकॉनॉमीचे दिसायला लागले. PMI नंबरचं इम्प्रूव्हायझेशन असेल, GDP नंबरचं थोडंसं इम्प्रूव्हायझेशन असेल, हे जे काही नंबर सुधारले चायनाचे. आणि इतकी वर्ष चायनीज स्टॉक मार्केट न वाढल्यामुळे त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे ज्याला आपण म्हणतो P रेशो, भारताचा P रेशो हा ऑलमोस्ट 23.5च्या आसपास आहे आजही. म्हणजे हे फॉल आल्यानंतर एक आठवड्याचा हा आल्यानंतर पण भारताचं व्हॅल्युएशन 23-23.5च्या आसपास आहे P रेशो. चायनाचा P रेशो 10च्या दरम्यान होता. अगदी कोविडमध्ये तो 8 म्हणजे कोविडच्या जस्ट थोडा काही महिन्याआधी हा 8पर्यंत खाली गेला आणि आता पण तो 10च्या आसपास होता. आता ही जी तेजी आली गेल्या आठवड्यात त्याच्यामुळे चायनीज PE साधारण 12-13च्या आसपास दिसतोय. सो व्हॅल्युएशन वाईज चायना हा सर्वात अट्रॅक्टिव्ह मार्केट होता. आणि जर व्हॅल्युएशन वाईज जर ते मार्केट एवढं अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणजे एक भाग असा आहे की इंडियाचा PE आपण बघतोय 23 आहे आणि म्हणजे तो जवळपास चायनाच्या PEच्या 2.5 किंवा 3 पट आहे. तर स्वाभाविक होतं जो पैसा आहे हा ग्लोबल पैसा जो आहे व्याजदर घटल्यानंतर बघा ह्याचा टायमिंग पण लक्षात घ्या. चायनाचे नंबर इम्प्रूव्ह व्हायला, अमेरिकेचे व्याजदर कमी व्हायला आणि परत तिकडूनच चायनीज मार्केट रिकव्हरी यायला एकच वेळ झाली. सो आयडियली जेव्हा US मध्ये व्याजदर जेव्हा कमी झाले आणि तिथून जो तो एक म्हणता ना व्याजदर कमी झाल्यामुळे ती जी एक लिक्विडिटी सरप्लस जो आहे ना, म्हणजे नवीन पैसा जो बाजारामध्ये निर्माण होणार, हा पैसा प्रामुख्याने गेला चायनामध्ये. आणि म्हणतो ना गेल्या अनलेस अँड अंटिल FIIचा पैसा चायनामध्ये जात नाही एवढी मोठी तेजी चायनीज शेअर बाजारामध्ये येऊ नाही शकत. आणि हेच आपल्याला दिसलं गेल्या 2 दिवसामध्ये भारतीय शेअर बाजारात पण जो मोठा फॉल आला ह्याच्यामध्ये FIIचा रोल खूप मोठा राहिला. आणि FIIचे नंबर ॲक्च्युली भयानक आहेत. हे जरा आपण थोडं समजून घेऊया. 3 आणि 4 ऑक्टोबर हे जे 2 दिवस FIIची जी सेलिंग झाली आणि आपण बघितलं मेजर फॉल जे आपले आले हे शेवटच्या 2 दिवसातच आले. हा व्हिडिओ आज आपण शूट करतो आहोत 5 ऑक्टोबर रोजी, बट ॲक्च्युली जो फॉल आला आहे 3 आणि 4 ऑक्टोबरला. 3 तारखेचा तुम्हाला एक छोटा इंटरेस्टिंग डेटा सांगतो. FIIजनी 3 ऑक्टोबरला म्हणजे ह्या गुरुवारी
जी कॅश मार्केटमध्ये सेलिंग केली ना ही 15,000 करोडची आहे आणि फ्युचर ऑप्शनमधली जर कंबाईन ती जर सेलिंग बघितली तर ती 85,000 करोडची आहे. म्हणजे पुट टुगेदर हीच टोटल सेलिंग ही 1,00,000 कोटीची आहे एका सिंगल दिवसामधली. आणि जर मी फक्त कॅश मार्केटबद्दल बोलायचं झालं तर 15,000 करोड एका दिवसात. आणि हे मी का सांगतोय, 4 जून आठवूया आपण. 4 जून म्हणजे इलेक्शन निकालाचा तो दिवस होता ज्यावेळी आपण या वर्षीचा किंवा आपण म्हणूया गेल्या कोविड नंतरचा जो सगळ्यात मोठा सिंगल डे फॉल पाहिला. जवळपास आपण लोअर सर्किटच्या जवळ पोचलेलो. 4 जूनला पण एफआयची सेलिंग ही फक्त 12,000 कोटीची होती आणि 12,000 कोटीवर आपण एवढे जबरदस्त पडलेलो. आयडियली बघायला गेलं तर त्याच्या 20% जास्त किंवा 25% जास्त सेलिंग ही 3 ऑक्टोबरला झालेली आहे. पण 3 ऑक्टोबरचा फॉल हा जेमतेम 2%. बाय द वे 3 ऑक्टोबर कमी पडत होता की काय 4 ऑक्टोबरला पण 10,000 कोटीची सेलिंग आहे. सो 15 आणि 10 25,000 कोटीची नेट सेलिंग ही कॅश मार्केटमध्ये एफआयची झाली आहे. आता ह्याच्यासमोर ऑब्व्हियसली डी-आय-एसमध्ये कोण कोण आले, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स वगैरे ह्या सगळ्यांनी मिळून गेल्या 2 दिवसात 22,000 कोटीची बाईंग केलेली आहे. सो हा दर्शवतो कॉन्फिडन्स आणि ही आहे थोडीशी लिक्विडिटीची ताकद. म्हणजेच डी-आय-एस का बाईंग करतायत, बिकॉज म्युच्युअल फंड्स का बाईंग करतात किंवा आपण म्हणूया थोडंसं इन्शुरन्स हे का बाईंग करतात, बिकॉज ह्या गोष्टीने भारताचे फंडामेंटल्स खराब नाही झाले. हा म्हणतो ना एक सेंटिमेंटल किंवा हा टेम्पररी इम्पॅक्ट आहे. त्यामुळे इथून म्हणतो ना स्ट्रॉंग बाईंग होते. आणि मागे पण मी म्हटलं की मुळात भारतीय शेअर बाजारामध्ये जी लिक्विडिटी स्ट्रॉंग आहे, म्युच्युअल फंडची सिपबुक ज्या प्रमाणात आहे, ज्या प्रमाणात म्युच्युअल फंड्समध्ये पैसा येतोय, इन्शुरन्सकडे जेवढा पैसा आहे, यामुळे भारतीय बाजारामध्ये फार मोठी पडझड मंदी होईल अशी शक्यता नाही. आजही मी सांगेन अजूनही लेट्स आपण हे ट्रॅक करूयाच. पण 5% टॉपपासून 5% करेक्शन ऑलरेडी झालेलं आहे. मला नाही वाटत इथून अजून या लेवलवरून अजून 4%पेक्षा जास्त, म्हणजे इथून 4% म्हणजे रफली मी म्हणेन अजून 1,000 पॉईंट किंवा 24,000 याहून वस तर वाटत नाही. ऑफकोर्स हे रेकमेंडेशन नाही आहे, हे जस्ट फक्त एक अझम्पशन आहे. ज्या प्रमाणात भारतीय शेअर बाजारामध्ये लिक्विडिटी आहे आणि जे आपले फंडामेंटल्स आहेत ह्याच्यावर काढलेले अझम्पशन आहे. एक अझम्पशन आम्ही जो मागे आपला अच्छे दिन इव्हेंट झाला 4 जून नंतर लगेच 9 जूनला जो झाला त्याच्यात पण मांडलेलं की व्हॅल्युएशनच्या आधारे निफ्टी मार्चमध्ये 26,000 जाऊ शकतं. ते तर सप्टेंबरमध्येच गेलं. सो प्रोबेबली असं दिसतंय की आयदर आपलं मार्केट ह्या काही गोष्टींमुळे आणि अजून काही जे म्हणतो ना या महिन्यात आपण बघतोय की पुढच्या आठवड्यात आपल्याकडे एका राज्याच्या निवडणुकाचे निकाल आहेत, परत आपल्याकडे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राचे आहेत आणि असे जे निकाल आहेत ना याचा परत इम्पॅक्ट येईल आणि फायनली नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या इलेक्शनचा निकाल. सो ह्या सगळ्यामुळे एक शक्यता अशी पण आहे की कदाचित ऑक्टोबर नोव्हेंबर महिना आणि जर फार तर डिसेंबर ह्या 3 महिन्यात मार्केट कुठेतरी ह्याच म्हणतो ना ही 24,000 ते 26,000 लेवल जी आहे म्हणजे ह्या 2,000 पॉईंटमध्ये निफ्टी मोर ओव्हर स्थिरावण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणतो ना आता एक भाग काय आहे ना आपल्या मार्केटबद्दल अजून एक सांगतो. ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये आहोत. पुढच्या आठवड्यापासून कंपन्यांचे रिझल्ट्स यायला सुरुवात होईल. त्यामुळे जर रिझल्ट्स बेटर आले तर प्रोबेबली आपल्याला म्हणतो ना एक तो बूस्ट मिळेल मार्केट स्टेबल राहण्यासाठी किंवा वाढण्यासाठी. रिझल्ट खराब आले तर जे मी आता म्हटलं की निफ्टी 24,000 पर्यंतचा जो सपोर्ट आहे साधारण तिथे जवळपास स्थिरावण्याचा प्रयत्न करेन, कारण फंडामेंटल स्ट्रॉंग आहे. आणि मग जानेवारी नंतर म्हणजे हे जे क्वार्टर संपेल डिसेंबरमध्ये मग त्याच्या रिझल्टवर मार्केट एक नवीन डायरेक्शन घेईल. तोपर्यंत अनेक गोष्टी घडलेल्या असतील, आपल्याला वॉरचे अपडेट्स कळतील, पुढच्या 2-3 महिन्यात पुढे ही सिच्युएशन कशी जाते, आपले इलेक्शनचे निकाल, US इलेक्शनचे निकाल, ह्या सगळ्याच गोष्टी एक एक करून पुढच्या 2-3 महिन्यात सॉर्ट आउट होताना दिसेल. मीनवाईल बघा एक गोष्ट नेहमी असते की ज्यांना खरेदी करता आले नाही ते तर नेहमी वाट बघत असतात मार्केट कधी पडेल, मग पडल्यावर कसलं घाबरायचं. त्यामुळे मला तर हे वाटतं की एक इन्व्हेस्टर जो लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे त्याच्यासाठी तर ही एक नक्की प्रत्येक पडझडी चांगली संधीच असते आणि यावेळी पण त्यांनी वापर करावा. ऑफकोर्स हे रेकमेंडेशन नाही आहे, डिसिजन फायनान्शियल ॲडवायझर बरोबरच तुम्ही डिस्कस करून घ्यावेत. ह्या सगळ्या व्हिडिओजच्या माध्यमातून एक थोडंसं ऑप्टिमिझम किंवा पॉझिटिव्हिटी रादर मी म्हणेन तुम्ही ह्या सगळ्याशी आपण कसे जोडले जाऊन एक चांगली इन्व्हेस्टर म्हणून कसे इव्हॉल्व होऊ शकतो हाच एक आमचा प्रयत्न असतो. बाकी असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत मार्केट स्ट्रॉंग आहे आपलं, तर हे तर म्हणतो ना गेली 4.5 वर्ष आपण बघतोय आणि पुढची अनेक वर्षासाठी आपण हे बघणार. धन्यवाद.